नंबर 1. आता मला सांगा, शेतकऱ्याचा आणि बिल्डरचा काही संबंध आहे का? बरोबर आहे का? तर आता बिल्डर कोण? इथं बिल्डर आधी तुमचे कोण लोक आले तिथं? बिल्डर मधले काही लोक आले, काही इथं काही मंडळी, काही मंडळी आलेले. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की इथं एक आनंदाची गोष्ट आहे की अखिल भारतीय अध्यक्ष सुद्धा आलेले आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा आलेले. म्हणजे बिल्डर असोसिएशनचे देशाचे बी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे बी अध्यक्ष आलेले. दुसरं इथं काय झालेलं आहे की ज्या लोकांचा शेतीशी संबंध आहे, ज्या लोकांचा बिल्डिंग व्यवसायाशी संबंध नाही, ज्या लोकांचा बांधकामाशी संबंध नाही, अशी सुद्धा मुंबईतली मंडळी काय आलेली आहे. कोण कोण आहेत? शाहसाहेब, हे मुंबईत काय मुंबईतली मंडळी आहे. म्हणजे अधिकारी आहेत, शेतकरी आहेत, त्याच्यानंतर पुढारी. तर आता एक पुढारी आले ते पुरते आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला, तर ते पुढारी बी आलेले. हे सगळे लोक इथं कशासाठी जमले हा विषय एकदा समजून घ्यावा लागणार आहे. वो भी है ना, बुलाओ ना उनको ऊपर. आओ ना मैडम, ऊपर आओ. हाँ, ऊपर आओ मैडम. यानी आओ मैडम. म्हणजे या मॅडमचं एक कौतुक करायला पाहिजे. ते कौतुक असं आहे की यांनी मुंबईमध्ये आता मोटरसायकल न वापरता, मुंबईमध्ये पेट्रोल न जाळता आपण जाऊ शकतो का या ऑफिसमधून त्या ऑफिसला, किंवा काही साहित्य पुरवठा करायचे मोठे मोठे ज्या कंपन्यांचं माल इकडून इकडं जे आता मोटरसायकलवर पेट्रोल जाळून जाते, ते न करता सायकलवर कसं पोहोचवायचं हे सैफिया मॅडमनी सिद्ध करून दाखवलंय. त्याचं खरंच आपण कौतुक करू. त्या विषयामध्ये मी फक्त 1 मिनिटात बोलतो. उदयजींना सांगतो मी, उदयजी, सायकल हा विषय काय महत्वाचा. मी 2 तारखेला वर्ल्ड सायकल डे होतं, मी गेलो होतो. मी काय बघितलं तर 550 लोक मुंबईमध्ये सायकलवर ऑफिसला जातात. नंबर 1, मला आनंद वाटलाय का गोष्टीचा. आणि काय वाटलं की डॉल्मिक साहेब इथं बसलेले आपल्या महाराष्ट्र ह्याचे अध्यक्ष आहेत बिल्डर असोसिएशन. त्यांनी ही ऐकली, नुसतं ऐकलं की हे सायकल अशा पद्धतीने आहे. त्यांनी एका सेकंदात सांगितलं की अगले साल 2 जनवरी को मैं 500 साइकिल इनको डोनेट करना चाहता हूं. 500 सायकली. आता या सायकलीचा इथं बसणाऱ्या लोकांचा काय संबंध आहे? इथं सायकलीचं, यांच्या सायकलीचं माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? माझ्या जीवनावर परिणाम असं होणार आहे की 1 लिटर पेट्रोल जळालं तर 3 किलो कार्बन तयार होईल. 1 किलो पेट्रोल जळालं तर 3 किलो कार्बन तयार होईल. आणि आता कार्बनची लाईन किती आहे माहितीये का? तुम्ही एकदा कार्बन किती झाले हे जर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही सगळे जागे व्हाल. कार्बनची लाईन किती आहे की ज्या दिवशी 1750 ला ग्लासगो शहरामध्ये पहिलं इंजिन तयार झालं, 1750 ला ज्या दिवशी पहिलं इंजिन फिरलं सावंतजी, त्या दिवशी हवेमध्ये कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. कार्बनचं प्रमाण किती पाहिजे? 350 ppm. आता झालं किती? 422 ppm. आणि आपली इथं बसतो ना आपण, इथं 15 फूट पाणी राहणार आहे. तरी 450 ppm झाल्यानंतर 450 ppm कधी होणार आहे? 450 ppm होणार आहे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची एक संस्था आहे जी 1988 पासून काम करते. 198 देश त्याच्यात सहभागी आहेत आणि 1100 शास्त्रज्ञ आहेत. त्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं 2050 ला जगामध्ये 450 ppm कार्बन होणार आहे. आणि एवढं तापमान वाढल्यामुळं, या तापमान वाढीमुळे जगात जेवढे हिमनग आहेत ते सगळे हिमनग वितळणार आहेत. आणि हे हिमनग वितळलेले त्याची पाण्याची पातळी समुद्राची एवढी वाढणार आहे की मुंबई, कोची, भावनगर, कोलकाता, चेन्नई असे सगळे समुद्राच्या कडचे शहर बुडणार आहेत. गंमत अशी आहे, ज्या दिवसापासून पृथ्वीवर मानवजात तयार झाली, मानवाने पैसे गोळा केले समुद्राच्या काढला आणि तेच बुडणार आहे. म्हणजे सगळं माल चाललंय बुडून बोंबलून. माझं बी घर होतं, मी विकलो, कसं बुडणार आहे मग कशाला दिवशी आला आपण गोरे भाऊ म्हटलं. आणि तिकडे गावाकडे 50 एकर जमीन घेतलो आपण घरी. कोण साहेब तुमचं बी बघा जमलं तर इकडे इथं ठेवण्यात काही मतलब नाही समुद्राच्या कडला. पण हा प्रकार असा आहे
की जर का समजा हे तापमान वाढ जर रोखायची असेल तर 3 गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक डिझेल जाळणं बंद करावं लागणार आहे, एक पेट्रोल जाळणं बंद करावं लागणार आहे आणि एक कोळसा जाळणं बंद करावं लागणार आहे. आणि मग माणसाला म्हणजे मला कळलं पाहिजे माझं मरण कशात आहे. आता गुटखा खायला मोटरसायकल, दारू प्यायला मोटरसायकल, गप्पा मारायला मोटरसायकल, पत्ते खेळायला मोटरसायकल. अरे एक मोटरसायकल 1 लिटर जाळलं की तुझं मरण उद्याच आज उलाले, ही भावना लोकांमध्ये रुजवायची आहे. आणि म्हणून त्या मॅडमने सायकलचा जे प्रयोग केला त्याच्यामुळे मानव जात वाचवण्यासाठी हा पहिला प्रयोग आहे. तुम्ही म्हणताल की एका सायकलीनं काय होणार आहे, एका सायकलीनं काय होणार आहे का तर एका जंगलाला जाळ लागलं होतं मग, आणि एक चिमणी ते जाळ विझवायला आपल्या चुंचीतून पाणी आणून टाकलेली. मग एक शहाणे म्हणले म्हणे, हे ईडी तुझ्या हातानं काय जंगल वाचणार आहे का. त्यानं म्हणले मला जंगल वाचवायचं नाही, मला हे आग विझवणाऱ्या यादीमध्ये जे नाव आहेत ना त्याच्यात नाव माझं यावं म्हणून मी हे प्रयोग करलेले. तसं मग आता या माऊलीचा आपण खरंच सत्कार कशासाठी करायचा की एक मेसेज समाजाला द्यायचं काम ती करू लागले. म्हणून त्याचं खरंच टाळ्या वाजवा जरा. आणि आपण चांगलं शिकायला आलो इथं. टाळ्या काही रस्त्यावर बसून टाळ्या वाजवली तर पागल आहे म्हणतील, परंतु रामदेव बाबा टाळ्या वाजवायला सुद्धा पैसे घेतात शिकवायला. अरे मग पैसे देऊन शिकण्यापेक्षा मला मी असं ऐकलंय की 5 मिनिटं टाळी वाजली की 1 महिना आयुष्य वाढतंय. इथं बसणाऱ्याला ज्याला आपलं आयुष्य वाढून घ्यायचं त्याने चांगलं वाजवून घ्यावं. म्हणजे तुम्हाला काय नाही का हे मोठे साहेब तुम्हाला बरं नाही. अरे अच्छा हा ठीक आहे, चल ठीक आहे. हा हो मी बोलतो ओके 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 त्याचं नाव द्या जरा मला. सल्लागार लिहित माझी. तर कमी शिकलेलं असलं की असे प्रॉब्लेम असतात. आपण कमी शिकलेले नाही शिकलेले आपल्यावर चलतंय, चला हरकत नाही, चल द्या. तर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा प्रकार उदयजी, तर हा एक प्रकार झाला. आता मी डॉल्मिक साहेबाचं काय तुम्हाला त्यांची एक म्हणजे आता तिकडून एक लाईन सुरू करतो मी. ही बिल्डर आहे. 6 महिन्यापूर्वी माझी यांची दोस्ती झाली. ती काही जवळच येऊ देणं गेली मला. बिल्डर माणूस मला कशाला जवळ येऊ देईल, पण मी बी लय बेरकी बरोबर आहे. मी त्यांची साथ सोडलीच नाही. आणि आता त्यांची माझी दोस्ती झाली. दोस्ती कशावर झाली की सगळ्या बिल्डरच्या मोठ्या जमिनी आहेत मुंबईमध्ये. तिथं झाड आलं की ते झाड कापता येत नाही. कलकत्त्यामध्ये 40 झाडं तोडलेल्या, एकाला 5 स्टार हॉटेल बांधायची होती. त्यानं जागा घेतलं, 10 वर्ष गेलंच नाही. आणि जेव्हा बिल्डिंग बांधायला गेलं तेव्हा झाडं होते 40 झाडं तोडलं. 1 कोटी रुपये सरकारने त्याला दंड केलं. आता हे लई सोपं झालंय. माणूस मारणं झाड मारणं बरोबर झालंय. 302 माणूस मारलं आणि झाड तोडल्यावर बी 302 अशी परिस्थिती येणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या मंडळींनी विचार केला की आपली जमीन आता अशी करण्यापेक्षा आपण आता काय करावं, तर मग झाडं लावायची. मग झाड कशासाठी, तर आम्ही म्हणलं की नरेंद्र मोदींनी खरं तर आपल्या देशामध्ये बांबूचं कल्याण कोण केलं, आपल्या देशामध्ये बांबूचं कल्याण केलं नरेंद्र मोदींनी. 1927 ला इंग्रजांनी वन कायदा आणलं होतं. त्या वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबूला वृक्ष संबोधलं आणि बांबू तोडायला वन अधिकारीची परवानगी घ्यायची असा कायदा केला. बांबू माझं, रान माझं, रोप माझे, राखलो मी, लावलो मी, आणि तोड्याच्या वेळेला साहेबाकडे जायचं. आता काही साहेबाचे प्रॉब्लेम नाही, तिथं बसणारे नाही फॉरेस्टच्या, काही न घेता सही करणं म्हणजे लकवास मारते. त्याच्यामुळे काय झालं, लोक म्हणले पैसे बी द्यायचे ना आपलं म्हणजे बांबूचं लावायचं सोडून दिलं लोकांनी. ही गोष्ट 2017 ला नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आली. नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आलं की बांबू का वाढत नाही, त्याचं कारण हे कायदा खराब आहे. मग नरेंद्र मोदींनी 90 वर्षांनी 90 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा पारित केला. आणि नरेंद्र मोदी म्हणले बांस हे घास आहे, खतम खेळ. बांस घास झालं त्या दिवसापासून तोडायला बी परवानगी नाही, लावायलाही परवानगी नाही. म्हणून इराणी साहेब आणि आपले
हे दोघं म्हणले चलो हे अच्छा केलंय, आणि म्हणून आम्ही त्यांचं ह्या दोघांचं मुंबईमध्ये ज्याला ऑक्सिजन पाहिजे, कार्बन कमी करायचे आणि ऑक्सिजन वाढवायचंय, तर तिथं झाडं वाढवावं लागणार आहेत. आणि ह्या दोन माणसांनी मुंबईला दिशा द्यायचं काम केलेलं आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्याला विनंती करतोय, खरंच या दोन लोकांचं टाळ्या वाजवून मानलं पाहिजे या पद्धतीने. आता मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, हे प्रस्ताव नाही म्हणजे बरं का, म्हणजे आपण विषय कशाला जमलं त्यासाठी. आता बांबूच काय होत जी, बांबूच असं बांबूच का लावायचं, दुसरे झाड का लावायचं नाही, तर बांबू ह्याच्यासाठी की एक झाड बांबूचं जर लावलं, माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. 280 लागतं आणि 320 देतं. माणसाचं दुश्मन काय? माणसाचं दुश्मन कार्बन आहे. मग कार्बन किती खाते? कार्बन बांबूचं झाड, जगात जेवढे झाड आहे त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन बांबू खात आहे. आणि म्हणून माणसाला वाचवायला परमेश्वराने एक अवजार दिलंय, ते म्हणजे बांबू आहे. फक्त काही नालायक लोकांमुळे बांबू कैदेत पडलं होतं, आता तो मुक्त झालेला आहे. आणि तो मुक्त शेतकरी तर लावणारच लावणार आहेत, परंतु मुंबईमधले लोक सुद्धा लावणार आहेत. म्हणून आपण या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीचं हे करतोय. आता आणखीन एक पाहुणा आपल्याकडे आले, ती मॅडम बसली पलीकडची. ती मॅडम कशाला आली माहितीये का? IPCC चे 198 देश सदस्य आहेत. आपल्या देशामध्ये जे साहेब आहेत ना, त्या IPCCच्या रिपोर्टमध्ये एक रिपोर्ट आली आता. ती रिपोर्ट अशी आली सावंतजी की मी असं ऐकलं की या IPCCच्या ऑफिसने देश जगभरातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की काय आहे जर बघा, तर 90% लोकांनी सांगितलं की आता पृथ्वीवरची मानवजात वाचण्याची सुतराम शक्यता नाही, ज्या पद्धतीचं तापमान वाढलेलं आहे ते बघून. आणि ते नेमकं काय वाढलेलं आहे, कसं वाढलेलं आहे, तर ती इथं दाखवायचंय व्हिडिओवर. आणि ती मॅडम पुण्याहून आली. खरं तर तिचं टाळ्या वाजून कौतुक करा. तो विषय आपणाला कळत नाही. दिल्लीमध्ये 52 डिग्री झालं, गेल्या वर्षी 48 होतं, या वर्षी 52 झालं, पुढच्या वर्षी 58 होईल आणि मग 60 होईल. मग तुमचं राम नाम सत्य आहे, सत्य बोलो सत्य आहे. आमच्या गावात असं नसतं. आमच्या गावात उदयची हलगी असते, डँग 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 चिक चिक चिक, म्हणजे शेवटची यात्रा. तर तुम्ही आम्ही लई दिवस जगणार नाही, आणि जर जगायचं नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. तर सायंटिफिकली काय विचार केला पाहिजे. खरं आता आपण मानव जात कुठं थांबलेली आहे. दुर्दैव काय? दुर्दैव असं आहे की जगातले शास्त्रज्ञ म्हणाले, अरे आम्ही अंतकरणातून अंतकरण तुटेपर्यंत सांगालो, परंतु जगातले कुठलेही पुढारी राजकारणी या विषयाकडे बघत नाहीत. म्हणून पृथ्वी तलावरची मानवजात संपण्याच्या दिशेने निघालेले. अँटोनियो गुटेरसचं वाक्य आहे. अँटोनियो गुटेरस म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी. त्यांनी सांगितलं तापमान वाढीचं युग संपलं, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता तातडीचं ऍक्शन जर नाही केलं तर 2 नाक, 1 नाक, 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय असलं जनावर आता पृथ्वीवर दिसणार नाही. पहिलं काय होतं? पहिलं मोठे मोठे जे प्राणी होते एक 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 संपले. आता नंबर आपला लागलाय, आपण संपणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीवरती मॅडम येऊन तुम्हाला सांगणार आहे. आणि मग त्यागीजीचं मी तुम्हाला सांगितलं. त्यागीजी सावंत साहेब त्यागी माणूस म्हणजे त्यागीजी म्हणजे कसं आहे माहितीये का, की शेतकऱ्यातलं खऱ्या अर्थानं दैवत म्हणायला पाहिजे. या माणसाच्या शेतात मी स्वतः जाऊन आलो. लोक नाटकं करते शेती करायची, परंतु आपल्याकडे जेसीओ म्हणतो का आपण, बरोबर काय म्हणायचं त्याला, गांडूळ, बरोबर आहे. गांडूळ कसे असतात तर गांडूळ शिवाय तर शेतीच होत नाही. तर गांडूळ कसे असतात, त्यांच्या बंधाऱ्यावर गांडूळची रांग असती. काय चमत्कार केले त्या माणसाने, म्हणून आपण त्यांना विनंती केली आणि ते इथं आलेले. आता त्याच्यावर बी आपल्याला विचार करायचा आहे. आणि शेवटची मी तुम्हाला एक लाईन सांगतो फक्त. मी आता एक लाईन काय सांगतो की गोदरेज मॅडम इथं आले. खरं तर आता मी गोदरेज ग्रुपचं मनापासून आभारी आहे. का बरं माहितीये का, म्हणजे खरं सांगितलं की लोकांना वाटतं अरे हो याच्यासाठी आहे काय,
मी एकटाच काम करत होतो, माझ्यावर करपे एकटाच, आम्ही दोघच, आमच्या हातात माणसं होते, आम्हाला 15 अधिकारी लागणार होते. आम्ही दिवशी नादेर गोदरेज साहेबाला भेटायला गेलो. गोदरेज साहेब, आम्ही बांबूच काम करता आणि तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या भारतामध्ये जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतीमध्ये पर्यावरणाचं काम करणारा जर कोण उद्योगपती असेल तर नादेर गोदरेज. मी त्याच्या पायाला हात लावतो. त्या माणसाचं उदयजी, त्या माणसाचं एक गंमत सांगतो मी. गोदरेज कंपनी ही त्याचे जेवढे बॉयलर आहेत तेवढ्या बॉयलरमध्ये बायोमास वापरते, दगडी कोळसा नाही. दगडी कोळसा का नाही तर 1 किलो दगडी कोळसा जाळला की 3 किलो कार्बन तयार होते आणि आता कार्बन तर लई झाले आपल्याला. म्हणून गोदरेज कंपनीने दगडी कोळसा जाळायचा बंद केला. मग भारत सरकारने, नरेंद्र मोदी साहेबांनी 2019ला 5% बायोमास वापरायचा कंपल्सरी निर्णय केला. त्यावेळेस बाकीच्या बी इंडस्ट्री आल्या आणि बायोमास खरेदी करायला सुरुवात केली. बाजारामध्ये बायोमासची किंमत वाढली आणि बायोमासची किंमत वाढल्यानंतर अतुलजी नावाचे त्यांचे व्हाईस चेअरमन आहेत, त्यांनी जो सांगितलं नादेर भाईला जाऊन की सर बायोमास महंगा मिल रहा है, क्या करना. तर ते प्रकाश जी मला सांगत होते की मुझे ऐसा लगा कि हमारा सेठ बोलेगा, क्या बोलेगा कि अगर बायोमास नहीं मिल रहा ना जळाव कोयला. मुस्लिम में गया बोले आणि जाऊन त्यांना भेटले. तर गोदरेज साहेबांनी सांगितलं अगर बायोमास नहीं मिलता है ना तो कंपनी बंद करो, अपने को लोगों को मार के कंपनी चलाने का नहीं है. आणि मग त्यांनी आम्हाला एक मोठी मदत केली आणि ही मदत तर नादेर भाईनी केली. परंतु मॅडम परवा भेटले आम्हाला, संदीप बजोरिया, एक हरफन मौला माणूस आहे. ऐकलं का, आता ते संचलनाला उठले, कधी कधी ते भाषण बी करतात, जीव बी घालतात, म्हणजे काही बी करतात. या सगळ्या एन्व्हायरमेंटच्या विषयामध्ये करतात. त्या माणसाचा आणि तेलाचा संबंध आहे. सगळी मुंबई तेल त्या माणसाचंच खाली विचारायचं. ऐकलं का, पण ते तेल सोडून आता हे आता हवा ऑक्सिजन द्यायच्या नादाला लागलेले. त्यांनी मला एका कार्यक्रमाला बोलवलं होतं. मी तिथं गोदरेज साहेब आणि मॅडम तिथं बसले होते आणि यांच्यावर जेव्हा मी बोललो तर ह्यांना बोलल्यानंतर एक डॉक्टर आहेत म्हणून कळलं. उदयजी हे डॉक्टर आहेत म्हणून कळलं. आमची चर्चा सुरू झाली की आता उदयजी एक 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. आयपीसीसीच्या रिपोर्ट मध्ये सांगितलंय 2030 नंतर, मी तुम्हाला जरा स्लो सांगतो, 2030 नंतर माझ्या लहानपणी 100 दिवस जे पाऊस पडत होता, माझ्या लहानपणी 100 दिवसाचा पावसाळा राहायचा. आता आयपीसीसीचा रिपोर्ट म्हणतोय की 100 दिवसाचा पावसाळा तापमान वाढीमुळं आता फक्त 52 तासात पाऊस येऊन जाणार आहे. 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येणार आहे. त्यावेळी जगातले काही शाणे म्हणले या आयपीसीसी लोक मूर्ख आहेत, भीती दाखवलेले, खरंच भीती दाखवले. काय खरं झालं आहे का, दुबईमध्ये 1 महिन्यापूर्वी पाऊस पडला. किती पडलं, 170 मिलीमीटर. दुबईचं वार्षिक पर्जन्यमान किती आहे, 70 मिलीमीटर. वर्षाला दुबईमध्ये 70 मिलीमीटर पडते वर्षाला. तर 1 महिन्यापूर्वी 170 मिलीमीटर पाऊस पडलं, 170 मिलीमीटर. आणि मग 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसात पडलं, म्हणजे हे सुद्धा खोटं झालेलं आहे. आणि आपल्या देशातलं उदाहरण सांगतो, तुतीकोरीन नावाचा तामिळनाडूमध्ये एक जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 18 डिसेंबर 2023 ला 960 मिलीमीटर पाऊस पडलं. 960 मिलीमीटर म्हणजे 3.25 फूट. एक दिवसा खतगावकर साहेब, 1 दिवसामध्ये 3.25 फूट पाऊस पडला. हे मुख्यमंत्र्यांनी एक माणूस वर पाठवलंय, एक माणूस समोर बसवलंय, म्हणजे आमचं किती नशीब आहे बघा. ऐकलं का, हे भाषण करायला तर ते लिहून घ्यायला आले, हे चांगलं जमलं. तर काय झालं माहितीये का, 3.25 फूट पाऊस पडला. या सभागृहातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, 1 दिवसात 3.25 फूट आभाळातून जर पाऊस पडला इराणी साहब, कौन बचेगा, कोई बचेगा नहीं. तो ये सारी चीजों को ध्यान में रखते हुए हमको अब क्या करना पड़ेगा. लास्ट लाइन बोलतो मैं, आखरे शेवटच्या 2 ओळी. गोदरेज मॅडम बरोबर आम्ही बसल्यानंतर आता 100 दिवसाचा पाऊस जर 52 तासात आणि 12 तासात येणार असेल तर तुम्ही काय पेरल्यावर वरीसभरची चंदी शेतातून येईल.
असले पिकं हुडकावी लागणार आहेत. आणि ते पिकं नरेंद्र मोदींनीच दाखवलंय. नरेंद्र मोदीजींनी गेल्या वर्षी जगभरामध्ये श्री अन्न, जगभरामध्ये मिलेट्स इयर म्हणून जाहीर केलं. त्याचं नाव श्री अन्न ठेवलं. आणि ते श्री अन्न म्हणजे काय? कमी दिवसात, कमी पावसात, कमी मातीत येणारे पीक आहे. राळा, भुरका, सावा, फुलुला, बाजरी, ज्वारी आणि नाचणी, त्याच्यानंतर वरी, हे सगळे जे पीक आहेत हे 60-70 दिवसात येणारे पीक आहेत. 130, 140, 150 दिवसामध्ये येणारं पीक आणि 60 दिवसामध्ये येणारं पीक. कमी दिवसात जर जास्त पाऊस येणार असेल तर कमी आपणाला कमी दिवसातले पिकं घ्यावं लागेल. आणि या पिकाची चमत्कार सांगतो. कॅल्शियम मी जास्त सांगत नाही उदयजी, मी जास्त लंबा चौडा नाही, आता मी आवडतो. भातामध्ये कैल्शियम 30% है, कैल्शियम 30 और नाचनी में 330. अब क्या खाओगे? एवढा फरक आहे. आता ते सगळं कॅल्क्युलेशन माझ्या खिशात आहे. मला ते तेवढं बोललं की म्हणले ह्याच्याच भाषणासाठी कार्यक्रम करायचं म्हणतील, म्हणून मी आता ते बोलत नाही. परंतु आता गोदरेज मॅडममुळं आम्ही मिलेट्सवर काम सुरू केलंय आणि त्याचंही आपल्याला ह्याच्या पुढे पर्यावरणीय पीक म्हणून आपल्याला आता हे मिलेट्सचा वापर करावा लागणार आहे. मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, इथे 2-3 व्हिडिओ बघायचे आहेत. 2-3 एक व्हिडिओ मला वाटतं, एक व्हिडिओ अलगौर साहेबाचा आहे, अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष. त्यांनी हे दिवस कसे येणार 20 वर्षापूर्वी सांगितले. त्याच्यानंतर अँटोनियो गुटेरस जे आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत, तेही त्या विषयावर बोलणार आहेत. या संदर्भातलं मोदी साहेबांचं तुम्हाला ऐकायचं असेल तर मोदी साहेबांचं बी एक व्हिडिओ आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर रॉक्सी मॅथ्यू जे IPCCच्या रिपोर्टचे इंडिया हेड आहेत ना, बरोबर. आणि त्यांनी काय बघितलंय, तुमचं मरण कुठवर आलेलं आहे ही गाडी दाखवायचं काम त्यांच्या व्हिडिओमध्ये व्हायचंय. हे सगळे व्हिडिओ आपण बघायचे आणि स्टेजवरचे सगळे लोक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मला असं वाटतं सामंत साहेब की तुम्ही ना पूर्ण वेळ जर बसून बघितलो तर आम्हाला समाधान काय मिळालं माहितीये का? महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातलं एकतरी माणूस महाराष्ट्रातली माणसं वाचवायसाठी वेळ दिलेले असा आमचा समज होणार आहे. एवढं समजून घेणं गरजेचं आहे, कोणीतरी समजून घेणं गरजेचं आहे, ते तुम्ही समजून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आता मी माझं लांबलेलं प्रस्तावित संपवतो. आणि आता व्यासपीठावर जी मंडळी आलेली आहेत त्यांचं आपण एक पहिलं प्रकाशन समारंभ करा, स्मरणिका ना, आणि आपण स्मरणिकेचं प्रकाशन करू. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला स्मरणिका मिळणार आहे, प्रत्येकाला स्मरणिका आणि विनामूल्य मिळणार आहे. ऐकलं का? माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीनं सप्रेम भेट तुम्हाला सगळ्याला.